चलो, ती साईडची रिएक्शन तुम्हाला दिली होती मी, ठीक आहे. ती रिएक्शन करायची आहे आपल्याला. ही रिएक्शन तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे, ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का? नाही ना. फर्स्टली आपण K प्लस B2O3 इट गिव्स K2O प्लस B ही रिएक्शन घेणार आहोत. इजंट इट? चलो, तुमची सर्व कंप्लीट झाली ती पूर्ण, ठीक आहे. तिन्ही रिएक्शन्स तर मी तुम्हाला लास्ट मध्ये सांगितले, या रिएक्शन सेकंड रिएक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या कारणाने मी तुम्हाला देत नाही करायला, ठीक आहे. आणि ही रिएक्शन बॅलन्स होत नाही. तुम्ही ट्राय केलं असेल ना, झाला काय? नाही, ठीक आहे. फर्स्ट वन वी हैव K plus B2O3 that is boron oxide. It gives KO2 potassium dioxide and plus B boron. B for boron. ठीक आहे ना. चलो, नेहमीप्रमाणे एलिमेंट्स आपण एका जागी लिहून घेऊ. एलिमेंट्स नंतर प्रोडक्ट रिएक्टंट आणि प्रोडक्ट. ओके, चला एलिमेंट सांगा मला. फर्स्ट वन वी हैव पोटेशियम, अनदर बोरॉन, नेक्स्ट ऑक्सीजन. चलो देख लेते हैं बेटा, रिएक्टेंट में कितने आइटम्स है, प्रोडक्ट में कितने आइटम्स है, ठीक है ना. रिएक्टेंट मध्ये किती आइटम्स आहे आणि प्रोडक्ट मध्ये किती आइटम्स आहेत ते आपल्याला पहिले पाहावं लागेल. ओके, तर तुम्ही कन्फ्युजन करा की रिएक्टंट बघायचा आहे तुम्हाला की लेफ्ट हँड साइडला रिएक्टंट राहणार नेहमी, राईट हँड साइडला प्रोडक्ट राहणार. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉम्बिनेशन मध्ये पण तेच, ठीक आहे ना, आणि डिकम्पोजिशन मध्ये पण तेच सेम. लक्षात ठेवायचं, कोणताही गोष्ट कंपाऊंड CaCO3 जरी असेल, कारण डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये COCO3 कॅल्शियम कार्बोनेट, ओके, कॅल्शियम कार्बोनेट, आणि नेहमीप्रमाणे मी रिएक्शन सांगितली CaO calcium oxide and CO2. When we break down calcium carbonate into two products, as a two product, it gives calcium oxide and carbon dioxide. This is the example of decomposition reaction. Decomposition reaction चं ते example आहे, सिंपल आहे. बट मी तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जेव्हा आपण कॉम्बिनेशन रिएक्शन घेतो, what is meant by combination reaction? That is when two reactant combine with each other to form a product. जेव्हा दोन रिएक्टंट एकमेकांसोबत कंबाईन होतात त्याच्यापासून आपल्याला सिंगल प्रोडक्ट मिळते, त्याला आपण कोणती रिएक्शन म्हणतो? कॉम्बिनेशन रिएक्शन. बट याच्याच अपोजिटला आपण सांगितलं होतं की दोन प्रोडक्ट मिळतात एका रिएक्टंट पासून, है ना. दोन प्रोडक्ट कशापासून मिळणार? एका रिएक्टंट पासून. टू और मोर प्रोडक्ट्स फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिएक्टंट. इट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन रिएक्शन. तर डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये जरी हा लेफ्ट हँड साइडला असला दादा, तरी हा कोण आहे? रिएक्टंटच आहे. तुम्हाला जरी सिंगल, कारण का तुम्हाला माहित असते की वेन ए कंबाइन्स विथ बी इट गिव्स AB. ओके, इट गिव्स AB, and when we break down AB it gives A plus B. And what is decomposition reaction? What is displacement reaction? AB plus C it gives BC plus A. BC plus A. सोपे सोपे रिएक्शन आहे, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. हा टॉपिक अपन नंतर डिस्कस करू. फर्स्ट वन, चलो बताओ बेटा, एटम्स कितने पोटेशियम के? 1. रिएक्टंटला पोटॅशियम 1 आहे, म्हणजे प्रोडक्टला किती पोटॅशियम आहे? सॉरी, 2 मॉलिक्युल्स आहे पोटॅशियमचे. ओके, नेक्स्ट वन बोरॉन. बोरॉन बघा किती आहे? 2 बोरॉन्स. इकडे बोरॉन्स 1. ऑक्सीजन कितने है बेटा? 3 ऑक्सीजन. प्रोडक्ट में कितने हैं? 1 ऑक्सीजन. जनरेट करणार ते लक्षात ठेवा पहिले. झालं. आता पोटॅशियम इथे 1 आहे, इथे 2 आहे बेटा. मी काय करणार की पोटॅशियम इथे 2 झाला पाहिजे, मी 2 न मल्टिप्लाय करणार. आधी इकडे चेक केलं तुम्ही की याच्यामध्ये बॅलन्स कोण आहे? कोणीच बॅलन्स नाही, ठीक आहे ना. कोणी बॅलन्स आहे का? नाही. मग मी चेक करतो, ठीक आहे. मी इथे 2 न मल्टिप्लाय केलं पोटॅशियमला, हा इथे 2 झालेला आहे.
जसं मी रिएक्टंट मध्ये भाऊ राठोड लक्ष कर, जसं मी रिएक्टंट मध्ये 2 न मल्टिप्लाय केलं पोटॅशियमला, तसंच मी रिएक्टंट बघणार आणि पोटॅशियमला 2 न मल्टिप्लाय करणार. ओके, जसं मी पोटॅशियमला 2 न मल्टिप्लाय केलं त्याच्यानंतर पोटॅशियम बॅलन्स झाला बॅलन्स पोटॅशियम. आता नेक्स्ट वन पोटॅशियम बॅलन्स हो गया है. बोरॉन कडे आलो, बोरॉनची बारी. आता इकडे रिएक्टंट मध्ये 2 बोरॉन्स आहेत, प्रोडक्ट मध्ये एकच आहे, म्हणून आपल्याला बोरॉन बॅलन्स करावं लागेल. कसं बॅलन्स करणार आपण? मल्टिप्लाय करतो मी प्रोडक्टला 2 न मल्टिप्लाय केलं तर इथे 2 येणार बेटा. ठीक आहे, 2 झाल्यावर जेव्हा तुम्ही 2 न मल्टिप्लाय केल्या बरोबर तुम्हाला 2 न बोरॉनला प्रोडक्ट मध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे मी इथं 2 दिलं, 2 बोरॉन्स बॅलन्स झालेला आहे. त्याच्यानंतर लास्ट मध्ये तो उरलेला आहे आपला ऑक्सिजन. देयर इज 3 ऑक्सिजन हियर अँड हियर इज ओनली अ सिंगल ऑक्सिजन प्रेझेंट इन द प्रोडक्ट. आता आपल्याला काय करावं लागेल? प्रोडक्ट मध्ये मी 3 न मल्टिप्लाय केलं ऑक्सिजनला, तर इथे 3 ऑक्सिजन झाले प्रोडक्ट मध्ये. तर प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजन मला करावं लागेल 3 ऑक्सिजन केले, पण आणखी इथे 3 ला आहे थोडासा सस्पेन्स, पाहून घ्या. ऑक्सिजन 3 केले ना तुला, ऑक्सिजन बॅलन्स झाले, पण कोणीतरी वाढलेलं आहे, कोणीतरी इन्क्रीज झालं, पोटॅशियम इन्क्रीज झालं. आपल्याकडे पोटॅशियम किती? आता इथे कसं आहे, अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणते की हे आता फुलफिल झालेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला दुसरं एलिमेंट जर बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही खाली एक ब्रॅकेट काढा. कळलं? मी तुम्हाला एवढं सांगितलेलं नाही, तुम्हाला हा जो ब्रॅकेट आहे खाली ड्रॉ करावा लागेल. आता जर तुम्हाला पोटॅशियम बॅलन्स करावं लागेल ना, तर तुम्हाला एक खाली ड्रॉ करावं लागेल एक टेबल, त्याच्यामध्ये दाखवावं लागेल की पोटॅशियम बॅलन्स नाही, तुम्हाला पोटॅशियम बॅलन्स करावं लागेल. पोटॅशियम बॅलन्स नाही आहे, तुम्हाला पोटॅशियम बॅलन्स करावं लागेल. पण मी तरी तो इथंच टेबल काढतो. आता तुम्ही एक करा, तुम्ही खाली एक टेबल ड्रॉ करा. सुचेल काही प्रॉब्लेम? हा ते मी ते पण सांगतो, एकच मिनिट फक्त. ड्रॉ केला, इथे खाली एक टेबल ड्रॉ करा तुम्ही, त्याच्यामध्ये पोटॅशियम बॅलन्स करा. हे राहू द्या आता, कारण एकाच सोबत होऊन जाणार. पहा आता मी म्हटलेलं आहे इथे 3, जसं मी ऑक्सिजन इथे 3 ऑक्सिजन्स आहे, मी प्रोडक्टला ऑक्सिजन 3 इन्क्रीज केले, त्याच्याबरोबर पोटॅशियमचा जो नंबर आहे मॉलिक्युल्सचा किंवा ॲटम्सचा तो इन्क्रीज झालेला आहे. 3 × 2 6. का पे पोटॅशियम 6, प्रोडक्ट मध्ये पोटॅशियम 6 झाले बेटा. इजंट इट? लक्ष करा, पोटॅशियम प्रोडक्ट मध्ये 6 आहे, तर मला रिएक्टर मध्ये पण किती पाहिजे? 6 पाहिजे. आपल्याकडे इथे किती प्रेझेंट आहे? 2. ठीक आहे, इथे 2 आहे मला प्रेझेंट. मी याला 3 न मल्टिप्लाय करतो तर किती होऊन जाणार? 6. मग रिएक्टंट मध्ये पोटॅशियम 3 न मल्टिप्लाय. आता लक्ष करा, इथे मी देऊ शकत नाही, मग इथे देऊ शकतो. 3 × 2 6 झालं. आता रिएक्शन बनते कशी? लक्ष करा, हे रिएक्शन मी नाही दिली असं चालते, तर ऍज अ रिझल्ट ऑफ रिएक्शन काय निघणार? 3 × 2 6. पोटॅशियम सिंगल आहे, पोटॅशियम एकटाच आहे ना, कंपाऊंड नाही आहे, एलिमेंट आहे. मी म्हणतो 6 पोटॅशियम प्लस B2O3 बोरॉन ऑक्साइड, इट गिव्स 3 × 2 6 6KO प्लस ट्वाइस बोरॉन. तुम्ही असं इथे जरी ठेवलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा, ऑक्सिजनला सेपरेट 3 न मल्टिप्लाय केलं चालत नाही का बेटा? ऑक्साइड आहे तिथं, K2O3 लिहू शकत नाही आपण, चालून जाते, काही हरकत नाही त्या बाबतीत. पण रिएक्शन जशी बॅलन्स करायची तशी बॅलन्स करावं लागेल. तुम्हाला कळलं पाहिजे की कुठं द्यायचं आहे कुठं नाही द्यायचं आहे. कंपाऊंड आहे तो, कंपाऊंडला पूर्ण त्याला द्यावं लागेल, कळत आहे? पण आपण आयन्सला सेपरेट देऊ शकतो. जसं OH लिहिता तुम्ही, तर मी असा OH करून 2 लिहू शकतो. इजंट इट? चालेल का? कळलं तुम्हाला सर्व? ओके, तर नेक्स्ट रिएक्शन KOH. याच्यामध्ये तर खूपच मोठा सस्पेन्स आहे रिएक्शन मध्ये. बघा आता कसं आहे, पुन्हा रिएक्शन कशी केली मला माहित नाही. KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड प्लस HBr हायड्रोजन ब्रोमाइड, इट गिव्स KBr दॅट इज पोटॅशियम ब्रोमाइड प्लस सेपरेट आहे बेटा वॉटर H2O. ठीक आहे, मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट सांगितली होती की आधी रिएक्शन तुम्हाला चेक करायची आहे की दॅट रिएक्शन इज बॅलन्स ऑर नॉट. ती रिएक्शन बॅलन्स आहे की नाही. जर ती रिएक्शन बॅलन्स असेल तर मग तुम्ही कितीही बॅलन्स करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते येणारच नाही ना, ऑलरेडी बॅलन्स आहे ते आहे ना.
मग पाहून घ्या. असं नाही कळत तुम्हाला बॅलन्स रिएक्शन तर सेपरेट आहे, एलिमेंट चेक करून इथे डायरेक्ट एलिमेंटच्या खाली एलिमेंट लिहिणार. ठीक आहे, चलो. फर्स्ट वन वी हॅव पोटॅशियम, अनदर वन हायड्रोजन, ऑक्सीजन, सॉरी ऑक्सीजन, हायड्रोजन एंड ब्रोमीन. ब्रोमीन बिलोंग्स टू हैलोजन्स. 17 नंबर का ग्रुप है बेटा ब्रोमीन. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ओके, एस्टर साइन है ना वहां पे. पोटॅशियम फर्स्ट वन रिएक्टंट मध्ये किती आहे, एक. प्रोडक्ट मध्ये एकच पोटॅशियम आहे. ऑक्सिजन इथे एकच आहे, इकडे पण एकच आहे. हायड्रोजन सिंगल आहे, 1 + 1 2, 2 हाइड्रोजन हियर, यहाँ पे भी 2 हाइड्रोजन है बेटा. ब्रोमीन सिंगल ब्रोमीन. काहीच तुम्हाला बॅलन्स करायची गरज नाही, ऑलरेडी ते बॅलन्सच आहे. आणि असं जर असलं तुम्हाला, जर इफ जर अशी रिएक्शन आली तर डोकं खायचं नाही त्याचं, असा चेक करायचा लगेच की बॅलन्स आहे नाही आहे, तसंच चार्ट ड्रॉ करून ठेवायचा, रिएक्शन बॅलन्स आहे तशीच रिएक्शन घेऊन ठेवायची, संपला. इजंट इट. ओके, ज्यांचं नाही आलं त्यांनी लिहून टाका, मागची रिएक्शन बी लिहून टाका. सेकंड वाला रिएक्शन बॅलन्स होत नाही बेटा. या याची ही रिएक्शन बॅलन्स होत नाही, रॉंगच आहे रिएक्शन. जर आपण म्हटलं जर खूप जर विचार केला तर मग मॉलिक्युल्स खूप मोठा 10-15 मॉलिक्युल्स येतात, आले असेल तुमचे पण, है ना. 15, 10 एवढं काही कामाचं नाही आपल्याला, 20 मॉलिक्युल्स, बरोबर ना. 12 कोणाचे आलेले, 12 सांग रिएक्शन. हा, ज्यांची नाही आली त्यांनी लिहून घ्या फास्ट मध्ये लवकर. 6Na प्लस ट्वाइस Na NO3, हा पोटॅशियम नायट्रेट, सॉरी सोडियम नायट्रेट, पुन्हा 6Na2 O प्लस L2 N2 नायट्रोजन. इथे 6 × 2 12 सोडियम झाले बेटा. इथे सोडियम किती आहे माहिती आहे तुला, मग सोडियम इकडे कमी आहे ना, तिकडे जास्त सोडियम झाले, त्या कारणाने रिएक्शन झालं. ओके, झालं लिहून, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी एक बॅलन्सिंग चार्ट सेंड केलेला आहे तुमच्या ग्रुपवर, त्या कारणाने सेकंड नंबर, त्याच्यानंतर तुम्हाला रिएक्शन आता सॉल्व्ह कोणत्या करून आणायचे आहे, तर रिएक्शन तुम्हाला बेटा 6 to 10 रिएक्शन तुमच्या ग्रुपवरून सॉल्व्ह करून आणायचे आहे. ठीक आहे, 6 to 10. इफ जर ते त्याला ट्राय करा, वारंवार ट्राय करा, आणि त्या ही रिएक्शन बॅलन्स झाली पाहिजे. ठीक आहे, कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल, रिएक्शन आता आणखी एक दिवस आणखी रिएक्शन चालणार, उद्या पण चालणार हेच, तर उद्याच्या लास्टच्या दिवशी, उद्याला लास्ट मध्ये सगळे क्वांटिटी मध्ये जर प्रेझेंट असते तर उद्याला मी एक्सोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिएक्शन घेणार. त्याच्यानंतर उद्याला रेडॉक्स आणि रिडक्शन रिएक्शन होणार, ते दोन्ही रिएक्शन होणार, ऑक्सिडेशन, रेडॉक्स अँड रिडक्शन रिएक्शन. तर 3 आपण 5 रिएक्शन उद्याला पाहणार, तर त्याच्यात थोडंसं पुरेपूर तुम्ही अभ्यास करून या, स्टडी करून या. फक्त 6 to 10 तेवढ्या रिएक्शन सॉल्व्ह करून या उद्याला. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मी उद्याला पण रिएक्शन सॉल्व्ह करून देतो. तर खरं सांगा मला, कोणाला काही प्रॉब्लेम रिएक्शन मध्ये, की बॅलन्सिंग सर जमत नाही, राठोड जमत आहे का, रिअली खरी खरी सांगा. तन्मय अब्सेंट कोण आहे आज तिकडे, जवळपास 10 लोक अब्सेंट आहे, आणखी जवळपास 10 लोक अब्सेंट आहे. क्षीरसागर कुठे, बिमार, प्रफुल्ल कुठे, घरीच आहे, ठीक आहे. आम्हाला बरं असो, लिहून टाका, झालंय, ठीक आहे. आता रिएक्शन इथं करायला देऊ.
मी काय करू तुझं राहिला तर थोडस काय तुझ्या घरचं लग्न कधी झालं, तू आला कधी, मी शिकवलं कधी, ते कितीही लग्न असेल तर मला काय, मी तुझ्या लग्नाला सुट्टी दिली ना तुझ्या घरच्या, बरोबर ना? मग बा तुम्ही आता काय नाही आहे, तुम्हाला काय वाटते काय नाही वाटत, कसं आहे, विद्यार्थी टेनच्या त्या कारण सिरियसनेस असलं पाहिजे. मी जाणून ते केमिकल रिएक्शन इक्वेशन चॅप्टर चालू केला, पण तुमची वाटच पाहिजे तुम्ही कधी येतं तुम्ही. सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बेटा, 6 मार्क्स असतात, 6 मार्क्सचं चॅप्टर आहे टोटल 10th ला. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, रिएक्शनचा 4 मार्क्सचा क्वेश्चन. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स, 4 मार्काचा क्वेश्चन येतात. त्याच्यापैकी आपल्याला कमीत कमी मिनिमम 40 एलिमेंट्स लर्न लागते. 40 एलिमेंट्स पाठ करावं लागेल, माहित असलं पाहिजे तुम्हाला की इकडे एलिमेंट्स कोणत्या, ट्रान्झिशन मेटल्स कोणत्या, नॉन मेटल्स कोणत्या, इनर्ट गॅसेस कोणत्या, अल्कली मेटल्स कोणत्या, अल्कलाइन मेटल्स कोणते, लॅक्टिनाइट सिरीज, अँटेनाइट सिरीज काय आहे, सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं असतं ना. पण मी एक गोष्ट म्हटलं की लॅन्थनाइट सिरीज, अँटेनाइट सिरीज ठीक आहे आपण ड्रॉप करून दिली की सध्या तुम्हाला काम नाही, त्या कारण तुम्ही राहू द्या. काम नाही नंतर थोडंफार काम पडतं, त्याचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही. पण ट्रान्झिशन मेटल बेटा, स्कॅन्डियम, टिटॅनियम, वेरेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, झिंक, हिलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेरॉन, ऑग्नेसन, रेडॉन, है ना. इकडे नॉन मेटल्स तुमचे जे हिरव्या कलर मध्ये दिसते तुम्हाला, ग्रीन कलर मध्ये, ते लर्न करणं गरजेचं असतं ना. ओके, सो तुम्ही आता रिएक्शन्स करायला घेऊन घ्या इकडे, पण मी रिएक्शन देतो, ठीक आहे. Na plus O2 इट गिव्स Na2O झालं आहे रिएक्शन. त्या चार्ट मध्येच पाहत आहे मी, त्या चार्ट मधलं देत आहे, ठीक आहे. एक रिएक्शन घेऊन घ्या बेटा, N2 plus H2 it gives, sorry, N2 plus H2 it gives NH3, first one, and another one CH4 plus O2 it gives CO2 plus H2. ही बॅलन्स रिएक्शन.